नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपतीच्या आरतीला गेले आणि लोकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. कारण लोकांना अशा प्रश्नांचे उत्तर मिळाले की तो प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या हिताशी संबंधित होता. झालं असं की गौरी पूजनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी गेले. त्या ठिकाणी फोटो सेशन झालं. पंतप्रधान मराठमोळ्या वेशामध्ये त्या ठिकाणी गेले आणि ते फोटो प्रचंड व्हायरल झाले पूर्ण भारतामध्ये. फोटो नरेंद्र मोदीतर्फे काढण्यात आले होते. त्याच्यामुळं या फोटोवर आणि न्यायव्यवस्थेवर मोठ्या स्वरूपाची टीका सर्व भारतामधूनच होते आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड, धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर भाजपाच्या संबंधीमध्ये काही खटले सध्या सुरू आहे. त्यापैकी महाराष्ट्रामधील 4 खटले सुप्रीम कोर्टाच्या समोर सुरू आहे आणि या 4 खटल्यावर पूर्ण भारताचं लक्ष आहे. या 4 खटल्यामध्ये जो कोणता निर्णय लागेल त्याचा परिणाम भारतातील सर्व राजकीय व्यवस्थेवर होणार आहे. त्या 4 खटल्यामध्ये जो निर्णय लागेल भारतामधील सर्व उच्च न्यायालय आणि न्यायालय त्याचा अभिलेख ठेवणार आहे. त्यामुळं या 4ही न्याय या खटल्यातली निर्णयावर सर्व देशाचं लक्ष लागून आहे. आणि ते 4 जे खटले आहे ते 4 खटले त्याच्यापैकी 2 खटले शिवसेना या पक्षाचे आहे आणि 2 खटले जे आहे 2 खटले राष्ट्रवादी पक्षाचे आहे. एक खटला शिवसेनेचा आमदार अपात्रतेच्या संबंधाचा आहे आणि दुसरा खटला हा पक्षचिन्ह संबंधीचा आहे शिवसेनेचा. तशा स्वरूपाचा दुसरा खटला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा संबंधीचा आहे आणि दुसरा खटला पक्षचिन्ह संबंधीचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडली तेव्हा ती फूट भाजपनं पाडली असा लोकांचा अंदाज आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाजपचा या दोन्ही फुटी संबंधीचा म्हणजे या 4ही खटल्यासंबंधी भारतीय जनता पक्षाचा अप्रत्यक्षरित्या संबंध आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश यांच्या घरी जातात. जर एखाद्या माणसाला जर चोर आणि पोलीस जर एका सोबत जर फिरताना जर दिसले तर लोक कोणावर विश्वास ठेवतील आणि लोक काय संदेश घेतील हाच प्रश्न या आरतीच्या निमित्तानं लोकांसमोर उपस्थित झाला. ज्या खटल्याचा निकाल अजून लागणे बाकी आहे तर या खटल्यामध्ये सरन्यायाधीश कोणत्या स्वरूपाचा निर्णय देतील. कारण गणपतीच्या आरतीला भाजपचे पंतप्रधान, भाजपचे एक प्रमुख व्यक्ती आणि सरन्यायाधीश सोबत जर गणपतीची आरती जर करू शकतात तर याच्यामध्ये कोणत्या न्यायाची अपेक्षा या खटल्यामध्ये कशा स्वरूपाचा निर्णय येईल. त्यामुळं मोठ्या स्वरूपाची टीका सर्व भारतामधून या ठिकाणी या आरतीवर होते आहे. या आरतीविषयी धनंजय चंद्रचूड यांच्यातर्फे कोणत्याही स्वरूपाचं स्पष्टीकरण आलेलं नाही. धनंजय चंद्रचूडांतर्फे खुलासा आलेला नाही. त्यामुळे जो संशय आहे मोठ्या स्वरूपाचा बळावत चाललेला आहे. जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार
केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेवर आलं तेव्हापासून लोकांच्या मनामध्ये मोठ्या स्वरूपाचा असंतोष निर्माण झालेला आहे. कारण लोकांना ज्या स्वरूपाचं भीतीचं वातावरण दिसते, ज्या प्रमाणामध्ये संशयाचं वातावरण दिसते, त्या संशयाला आणि भीतीला वाव या छोट्या छोट्या घटनेमधून त्यांना मिळतो आहे. त्यामुळं न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांना घाबरली काय? न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांना घाबरली असं सर्वसामान्य लोकांचा समज आहे. न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहे, या 4 स्तंभापैकी 2 स्तंभाकडून लोकांना अपेक्षा नाही. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाकडून लोकांना कोणत्याही स्वरूपाची अपेक्षा नाही. पण उरलेले जे 2 स्तंभ आहे लोकशाहीचे, त्या 2 स्तंभांनी लोकशाहीचं संरक्षण करावं अशी लोकांची अपेक्षा आहे. त्या 2 स्तंभापैकी मीडिया या स्तंभावर, प्रसारमाध्यमावर लोकांचा कोणत्या स्वरूपाचा विश्वास नाही. प्रसारमाध्यमांनी स्वतःला सरेंडर केलं सत्ताधाऱ्यांना. प्रसारमाध्यमांचा जो 3रा स्तंभ हा गळून पडला, जो मीडिया नावाचा जो स्तंभ आहे तो. आणि 4था स्तंभ कोणता आहे? ते न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था या लोकशाहीचं रक्षण करणार, न्यायव्यवस्था लोकांना न्याय देणार, यासंबंधी लोकांचा आजपर्यंतचा विश्वास होता. परंतु या भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्याबरोबर ही न्यायव्यवस्थावर खूप सारे प्रश्नचिन्ह लोकांनी निर्माण केले. कारण घटनाही तशा स्वरूपाच्या घडते आहे. अशा स्वरूपाच्या घटना जर घडल्या तर लोक याच्यामधून काय मेसेज घेतील, लोकांना काय या ठिकाणी संदेश मिळतील? कारण अगोदरचा न्यायव्यवस्था विश्वास, त्या न्यायव्यवस्थेचा इतिहास त्या पद्धतीचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश की ज्यांनी अयोध्येचा निकाल दिला, ज्यांनी राम मंदिराचा निकाल दिला, तो राम मंदिराचा निकाल रंजन गोगोई यांनी दिला आणि 2 महिन्यानंतर ते राज्यसभेचे खासदार झाले. म्हणजे त्यांच्या अंगामधलं जे रक्त होतं हे भाजपचं रक्त होतं. आणि न्यायव्यवस्थेमध्ये काम करत असताना, खटले चालवत असताना यांनी जो प्रत्येक खटला जो आहे ह्या राजकीय अंगानं पाहिला असेल, भाजपाच्या नजरेमधून पाहिला असेल, त्यांनी लोकांना काय न्याय दिला असतील, सरकारच्या संबंधीच्या खटल्यामध्ये कशा स्वरूपाचे निर्णय दिले असतील. खरं तर जेव्हा राम मंदिराचा निकाल लागला तेव्हाच लोकांनी मोठ्या स्वरूपाचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे अशा स्वरूपाच्या ज्या शंका कुशंका आहे, यांना अशा स्वरूपाच्या घटनेमधून मोठ्या स्वरूपाचा वाव मिळतो आहे. रंजन गोगोई जसे राज्यसभेचे खासदार झाले, तशा स्वरूपाची एखादी मागणी या आरतीच्या माध्यमातून झाली तर नाही ना, असं लोकांना वाटतो आहे. रंजन गोगोईच्याही अगोदर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंगनाथ मिश्रा हे सुद्धा राज्यसभेचे खासदार झाले होते. तुम्ही जेव्हा पदावर असता, जेव्हा न्यायाधीश असतात, तेव्हा वाटेल त्या पद्धतीने निकाल देणे, सरकारच्या फेवरचे निकाल देणे, कोणाच्या तरी फेवरनं जेव्हा आपण निकाल देत असतो सत्य डावलून, तेव्हा कोणत्या तरी लोकांवर अन्याय होत असते. मग जेव्हा तुम्ही सरकारच्या बाजूने निर्णय देतात आणि सत्यावर अन्याय करता, तेव्हा अशा स्वरूपाच्या मागण्या तुम्ही पदरात पाडून घेता. मग आयुष्यभर जेव्हा तुम्ही खटले चालवले, रंगनाथ मिश्राच्या माध्यमातून खटले चालवले असतील, रंजन गोगोईच्या माध्यमातून खटले चालवले असतील, या लोकांनी आयुष्यामध्ये लोकांचा काय न्याय केला असणार? या लोकांनी आयुष्यभर जेव्हा खटले चालवले तेव्हा त्या खटल्यामध्ये निव्वळ लोकांवर अन्याय आणि अन्यायच केला असतील. तुम्हाला जर राजकीय पदावर जर बसायचं जर असेल तर तुम्ही न्यायव्यवस्थेमधून तेव्हाच एक्झिट होऊन जा. कारण न्यायव्यवस्था हे लोकांचा प्रचंड विश्वासाचं एक माध्यम आहे. अशा परिस्थितीमध्ये रंजन गोगोईचा इतिहास या ठिकाणी आठवतो आहे, रंगनाथ मिश्राचा इतिहास या ठिकाणी आठवतो आहे. म्हणून ही आरती सर्व भारतातील लोकांचा आस्थेचा जरी विषय असला, श्रद्धेचा जरी विषय असला, पण सरन्यायाधीशांची घरची आरती हा राजकीय विषय बनलेला आहे लोकांसाठी. कारण जशी अन्याय झाला तशा स्वरूपाचा अन्याय धनंजय चंद्रचूड याच्याकडून होईल की काय, असं लोकांना वाटते. रंगनाथ मिश्रा आणि रंजन गोगोईच्याही अगोदर काही न्यायाधीश राज्यपाल देखील झालेला आहे. या लोकांनी कसे खटले चालवले? या लोकांनी जेव्हा खटले चालवले तेव्हा न्यायाला अन्याय म्हटलं आणि अन्यायाला त्यांनी न्याय दिला. कारण जो माणूस सरकारशी संबंधित असते,
ज्याच्या अभिलाषा निवृत्ती नंतरच्या अगोदरच तयार असतात, ते सरकारकडून आमिषाच्या स्वरूपामध्ये काहीतरी पाडून घेतात आणि मग सर्वसामान्य माणसावर अन्याय होते आणि सर्वसामान्य माणसावरचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडून जातो. हे एक भारतीय लोकशाहीसाठी लज्जास्पद घटना आहे. कारण भारत हा प्रगल्भ लोकशाही असलेला देश आहे. पूर्ण जगामध्ये सर्वात मोठा देश आणि सर्वात मोठी लोकशाही भारतामध्ये नांदते आहे. अशा या लोकशाहीमध्ये जर न्यायव्यवस्थेला जर काळिमा फासल्या गेली तर सर्वसामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दिवसेंदिवस हा कमी होत चाललेला आहे. कारण न्यायपालिका ज्या पद्धतीनं काम करते आहे ते लोकांच्या आवाक्याबाहेरचं काम आहे, लोकांच्या बुद्धीला ते पटेनाचं काम आहे. कारण जे खटले चालू आहे महाराष्ट्रामधले 2 खटले अपात्रतेसंबंधीचे आणि 2 खटले पक्षचिन्हाच्या संबंधामध्ये, याच्यामध्ये लोकांचं पहिल्या दिवसापासूनच असं म्हणणं आहे जवळपास 3 वर्ष शिवसेनेच्या खटलेला झाले आणि 2 वर्ष जे आहे हे 2 वर्ष राष्ट्रवादीच्या खटल्याला झाले. राष्ट्रवादीचा खटला हा 2023 पासून सुरू झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि शिवसेनेचा खटला हा 2022 पासून सुरू झाला. लोकांचं पहिल्या दिवसापासून असं म्हणणं आहे या खटल्याच्या संबंधामध्ये की या खटल्याचा निकाल येत नाही, या खटल्याचा निकाल लागणारच नाही. हा खटल्याचा निकाल कधी लागणार? तर हा खटल्याचा निकाल लागणार निवडणुका झाल्यानंतर किंवा यांची 5 वर्षाची टर्म खतम झाल्यानंतर. आणि लोकांनी जसं म्हटलं तशा स्वरूपाचं होते आहे. अपात्रतेच्या संबंधाचा जसा लोकांनी अंदाज काढला तशा स्वरूपाचा अंदाज पक्षचिन्हा संबंधीचा काढला आहे की पक्षसंबंधीचा निर्णय पण लागणार नाही आणि तो निर्णय कधी लागल तर तो निवडणुकीच्या नंतर हा निकाल लागल. आणि एखाद्या खटल्याचा निकाल जेव्हा उशिरा लागतो तो सुद्धा अन्यायच असते. त्यामुळे न्यायव्यवस्थेला न्याय आणि अन्याय करण्यासाठी नेमलेली एखादी संस्था जेव्हा अन्यायाच्याच बाजूने उभी राहते तेव्हा मात्र न्यायव्यवस्थाच फक्त हतबल होत नाही तर इथली सर्वसामान्य जनता देखील हतबल होते. हे न्यायव्यवस्थेनं प्रकर्षानं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून वेळेवर न्याय दिला पाहिजे. लोकांना न्यायव्यवस्था समजली का? तुम्ही जर पूर्ण भारतामध्ये जर कोणालाही जरी विचारलं की शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अपात्रतेसंबंधीचा निकाल केव्हा लागणार तर लोक एकच म्हणणार की विधानसभेच्या निवडणुकीची टर्म संपल्यानंतर याचा निकाल लागणार. लोकांना न्यायव्यवस्थेविषयी काहीच समजत नाही. लोक सर्वसामान्य शिकलेले आहे. त्यांच्या नावा म्हणजे त्यांच्या नॉलेजप्रमाणे त्यांना थोडक्या स्वरूपाचं ज्ञान आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाची कलम माहीत नाही, त्यांना सुप्रीम कोर्टाचे अधिकार माहीत नाही, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची त्यांना पात्रता पण नाही माहीत. सुप्रीम कोर्टाविषयी एवढ्या स्वरूपाचं अज्ञान आहे. सुप्रीम कोर्टाविषयीचंच अज्ञान नाही तर न्यायव्यवस्थेविषयी अज्ञान आहे. पण अशाही स्वरूपामध्ये जर भारतासारख्या देशामधले लोक जर न्यायव्यवस्थेचे निर्णय जर सांगू जर शकले असतील तर त्यांना न्यायव्यवस्था सध्याची चांगल्या प्रकारे समजली आहे असं वाटत आहे. कारण न्यायव्यवस्था जशी जशी लोक अंदाज काढतात तशीच वागते आहे. ते सांगतात की न्यायव्यवस्थेचा निकाल 5 वर्षापर्यंत म्हणजे टर्म होईपर्यंत लागणार नाही, न्यायव्यवस्थेचा निकाल अजूनपर्यंत पण लागणार नाही. लोकांनी अंदाज काढला की निवडणूक आयोग पक्षचिन्ह हा फुटलेल्या आमदारांना देणार, तशा स्वरूपाचे निर्णय निवडणूक आयोगाने दिले. लोकांना सरकार समजलं का? कारण लोकांचे अंदाज बरोबर येत आहे. लोकांच्या मनामध्ये भय निर्माण झालेला आहे. लोकांच्या मनामध्ये न्यायव्यवस्थेविषयी कधी नव्हे एवढा अविश्वास निर्माण झालेला आहे. धनंजय चंद्रचूड काय स्पष्टीकरण देतील या आरतीचं? पंतप्रधान स्वतःच आरतीला गेले, मी त्यांना कसं नाही म्हणणार असं स्पष्टीकरण ते देऊ शकतात. धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाण्याच्या अगोदर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉन्टॅक्ट केला असेल तेव्हा धनंजय चंद्रचूड यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं, विषय टाळायला पाहिजे होता. एक अशी गोष्ट झाली असती किंवा तेव्हाच त्यांच्याकडून तशा स्वरूपाची परवानगी घेऊन त्यांना सांगायला पाहिजे होतं की मी बाहेर कामासाठी जात आहे, तुम्ही आरतीला याल तेव्हा माझ्या घरी नोकर राहील, असं काही करायला पाहिजे होतं. त्या ठिकाणी फोटो सेशन झालं, त्या ठिकाणी फोटो सेशन व्हायला नको पाहिजे होतं.
याच्यामध्ये धनंजय चंद्रचूड साहेबांचा मोठ्या स्वरूपाचा त्या ठिकाणी दोष दिसतो आहे. धनंजय चंद्रचूड यांनी हा प्रोटोकॉल पाळायलाच पाहिजे होता, कारण तो टाळला गेला असता. धनंजय चंद्रचूडच्या मनामध्ये विषयी अशा स्वरूपाचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसते. धनंजय चंद्रचूडचा संबंध लोकांनी रंजन गोगोईशी लावला. धनंजय चंद्रचूडचा संबंध रंगनाथ मिश्राविषयी लावला, कारण या दोघांनी अशा स्वरूपाचे पदात पाडून घेतले. तशा स्वरूपाची काही बोलणी, काही डील या गणपतीच्या आरतीत तर झाली नाही ना, असं लोकांना पुन्हा पुन्हा वाटते आहे. गोदी मीडिया जरी व्यक्त नसन होत असला तरी जे पर्सनल लेवलचे जे मीडिया आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे, अशा स्वरूपाच्या माध्यमातून लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहे. आणि लोकांच्या प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे. लोकांना न्यायव्यवस्थेवर कोणत्या स्वरूपाचा विश्वास राहिला नाही. न्यायव्यवस्थेची इब्रत कोणी राखावी याच्याविषयी आपण मागे एक व्हिडिओ पण केला होता. हेच विषय समोर आले. आमच्यासारखे जे व्यक्त होणारे जे छोटे छोटे जे यूट्यूबर आहे, न्यायव्यवस्थेविषयी जर अंदाज काढू शकतो, तर मग आता भारतामधील खूप सारे लोक आहे, 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये न्यायव्यवस्थेविषयी अशा स्वरूपाचे संभ्रम सध्याच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे. धनंजय चंद्रचूड साहेबांनी भूषण गवई यांचा काही आदर्श घ्यावा, कारण भूषण गवईने एकदा सांगितलं होतं की माझे बाबा काँग्रेस पक्षाशी निगडीत आहे, त्यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या संबंधित कोणत्याही स्वरूपात चालवण्यासाठी घेणार नाही. परंतु त्या ठिकाणी विरोधी पक्षांनाच असं सांगितलं होतं की आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्हीच हा खटला चालवा. यापुढे धनंजय चंद्रचूड यांनी जर न्यायालयाची इब्रत जर राखायची जर असेल, न्यायव्यवस्थेवरचा जर लोकांचा जर विश्वास जर संपादन करायचा जर असेल, तर न्यायव्यवस्थेमध्ये त्यांना तसं करता येईल, इब्रत राखता येईल. त्यांना सरकारविषयी काही स्वरूपाचं देणं घेणं नाही. त्यांनी सरकार संबंधीचे जे जे खटले आहे त्या संबंधी ते खटले आपल्या पुढे आणता कामा नये किंवा त्यामधून एक्झिट करावं, तरच न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास वाढणार. दुसरी अशी गोष्ट, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास जर लोकांचा जर वाढवायचा जर असेल, तर तारीख पे तारीख देता कामा नये. जसे लोक सांगतात की निर्णय राष्ट्रवादीचा पण लागणार नाही आणि शिवसेनेचा पण लागणार नाही, तशा स्वरूपाचा निर्णय फास्ट जर चंद्रचूड साहेबांनी जर लावला, सरन्यायाधीशांनी लावला, तर लोकांचा विश्वास आणखी वाढणार. अन्यथा जसा 3 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसचा शिवसेनेचा निर्णय लागला नाही, असंच जर झालं तर लोक समजतील की न्यायव्यवस्था ही हतबल झालेली आहे. त्यासाठी चंद्रचूड साहेबांना या खटल्यांचा निर्णय लवकर लावणं आवश्यक आहे, किंवा चंद्रचूड साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय करायला पाहिजे. त्यांनी जर अन्याय जर केला तर त्याचा संबंध आरतीशी जुळतील, कारण लोकांना संविधान समजते आहे. त्या संविधानानुसार हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जे आमदार आहे हे अपात्र ठरतील. 10व्या परिशिष्टानुसार असं लोकांना माहिती आहे. तरी सुद्धा न्यायव्यवस्था त्याला वाचवण्यासाठी 3-3, 4-4 वर्ष तारीख पे तारीख देत आहे, कारण लोकांना 10 शेड्यूल सुद्धा मोठ्या स्वरूपाचं समजते आहे. धनंजय चंद्रचूड यांनी किती मोठ्या तारखा दिल्या. धनंजय चंद्रचूड राहुल नार्वेकरांना एकदा फटकारताना असं म्हटलं होतं की तुमची जी सुनावणी आहे, ही सुनावणी तुम्ही निवडणुकीनंतर जर घ्याल तर त्याला कोणत्या स्वरूपाचा अर्थ राहणार नाही. मग तुम्हाला एवढं सारं समजत असताना तुम्ही तारखा का देता? फास्ट ट्रॅक कोर्टासारखे ते निर्णय द्या ना. जर ते निर्णय अपात्रतेच्या संबंधीमध्ये जर निवडणुकीच्या अगोदर जर लागले, तरच न्यायव्यवस्थेची इब्रत या ठिकाणी राखल्या जाईल. अन्यथा न्यायव्यवस्थेची इब्रत गेल्याशिवाय राहणार नाही. एक राहुल नार्वेकर सारखा विधानसभेचा सभापती सरन्यायाधीशांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतो,
सामूहिक सुनावणी घ्या, समरी सुनावणी घ्या, असं आदेश असताना सुद्धा राहुल नार्वेकर विधानसभेचे सभापती एकाची सुनावणी घेतात आणि सुनावणीमध्ये खूप वेळ घालवतात. तेव्हा सुद्धा सरन्यायाधीशाला समजायला पाहिजे होतं, परंतु सरन्यायाधीशांनी त्याच्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं. सरन्यायाधीशांनी रिझनेबल टाइम हा शब्द वापरला. त्या सरन्यायाधीशांनी रिझनेबल टाइम हा शब्द वापरला असताना राहुल नार्वेकर यांनी त्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवली. कारण रिझनेबल टाइम 6 महिने वापरल्यानंतरही आणखी टाइम वाढून मागवला. रिझनेबल हा शब्द न वापरता जर 3 महिन्याचा कालावधी जर सरन्यायाधीशांनी हा शब्द जर वापरला असता की मला 3 महिन्यामध्ये निर्णय पाहिजे, तर आतापर्यंत निर्णय लागला असता. पण धनंजय चंद्रचूड साहेबांनी असं कोणत्या स्वरूपाचा त्या ठिकाणी शब्द वापरला नाही आणि रिझनेबलमध्ये 6 महिने गेल्यानंतरही टाइम पिरियड वाढून मागितला. म्हणजे याच्यामध्ये आमदारांना संरक्षण, भारतीय जनता पक्षाची फूट पडलेल्या आमदारांना संरक्षण देण्याचा चंद्रचूड साहेबांचा हेतू होता की काय, असं लोकांना वाटते आहे. त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये अशा कोणत्या स्वरूपाच्या न्यायाची अपेक्षा लोकांना वाटत नाही. धनंजय चंद्रचूडला राहुल नार्वेकर सारखा व्यक्ती न्यायालयामध्ये फिरवतो. एखादा एक सामान्य आमदार न्यायव्यवस्थेला बनवतो, याबद्दल सुद्धा लोकांना मोठ्या स्वरूपाचं आश्चर्य वाटते. धनंजय चंद्रचूड यांनीच राहुल नार्वेकरांना एकदा म्हटलं होतं की तुम्ही मीडियासमोर काय बोलता हे आम्हाला सर्व माहीत असते. तुषार मेहताला धनंजय चंद्रचूड यांनी समजून सांगितलं की रिजनेबलचा अर्थ यांना समजून सांगा. एवढं सारं माहीत असताना न्यायाधीश जरी असले, परंतु ते मीडिया मधून चालणाऱ्या बातम्या पण ऐकत असतील ना, वाचत असतील ना. मग याच्याविषयी त्यांना काय वाटते? लोकांचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल का? लोकांना कशी अपेक्षा आहे या खटल्याविषयी, सुप्रीम कोर्टाविषयी लोकांच्या मनामध्ये कोणत्या स्वरूपाची अपेक्षा आहे? लोकांना जोपर्यंत लोकशाही समजली तोपर्यंत लोकांना असं वाटते की पक्ष कोणाचा आहे आणि अपात्र कोण व्हायला पाहिजे हे सर्व समजत असताना, 10 शेड्यूल पण समजत असताना लोकांना असं वाटते की जास्तीत जास्त हा निर्णय 2 ना 3 महिने सुरुवातीला संपवायला पाहिजे होता. तरी सुद्धा हा निर्णय कोर्टामध्ये जाऊन सुद्धा जर लोकांवर अन्याय होत असेल, लोकांना न्याय जर मिळत जर नसेल, तर धनंजय चंद्रचूड या आरतीमधून काय उत्तर देतील? लोकांना असं वाटते की धनंजय चंद्रचूड यांनी रंजन गोगोईप्रमाणे काहीतरी सरकारला मागणी केली असेल, कारण भाजपाचे प्रमुख आरतीला गेलेले आहेत. तसे राज्यसभे पद मागितलं, राज्यसभेचे खासदार पद मागितलं का, राज्यपाल पद मागितलं का, किंवा एखादं महत्वाचं पद मागितलं का? आणि मागितलं जर असेल तर न्यायव्यवस्था किती रडत आणि प्रत्येक खटल्याचा निर्णय कशा पद्धतीने लावला असेल या महाशयांनी. रंजन गोगोईची तिसरी पिढी किंवा रंजन गोगोईचा वारसा धनंजय चंद्रचूड चालवणार तर नाही ना, असं लोकांना वाटते आहे. कारण रंजन गोगोई, रंगनाथ मिश्रा हे पूर्णचे पूर्ण विकले गेलेले लोक होते, कारण यांची डील भाजपशी झाली होती. अशा स्वरूपाची डील गणपतीच्या आरतीच्या निमित्तानं झाली असावी. ते भविष्यकाळामध्ये खरी आहे खोटी आहे हे सर्व सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांच्या हाती आहे. आणि जर असं जर लोकांचा जर या अपात्रते खटल्यासंबंधीचे जसे अंदाज बरोबर आले, पक्षचिन्हासंबंधीचे अंदाज बरोबर आले, तशा स्वरूपाचे अंदाज या चंद्रचूड साहेबांविषयी जर आले तर मोठ्या स्वरूपाचा विद्रोह या देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. न्यायव्यवस्थेविषयी लोकांच्या मनामध्ये मोठ्या स्वरूपाविषयी जो संभ्रम आहे हा कायमचाच त्या ठिकाणी राहील. कारण मग लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा? लोकांनी कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी जर न्याय शेतानंच जर म्हणजे कुंपणानंच जर शेत जर खाल्लं तर लोकांनी त्यांना संरक्षण कोण देणार? कारण मीडियाकडून कोणत्या स्वरूपाचं संरक्षण मिळत नाही. ते अन्याय लोकांचा दाखवतच नाही. आणि न्यायव्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो न्यायव्यवस्थेचा विश्वास जर अशा स्वरूपाचा जर कमजोर जर होत जर गेला तर लोक उघड बोलण्यासाठी त्या ठिकाणी सध्या धजावत आहे. लोकांना या गणपतीच्या आरतीच्या निमित्तानं
गणपतीची आरती, गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे, हे चांगल्या कार्याची सुरुवात आहे आणि ही चांगल्या कार्याची सुरुवात या गणपतीच्या आरतीच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी करावी. गणपती कोणाला पावणार? गणपती सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांना पावणार की गणपती नरेंद्र मोदींना पावणार? जर समजा सरन्यायाधीश म्हणून गणपती जर चंद्रचूड साहेबांना जर पावला तर त्याला राज्यपाल किंवा राज्यसभेची लॉटरी लागेल, आणि गणपती जर नरेंद्र मोदींना पावला, भाजपला जर पावला, तर अपात्रतेसंबंधीचा निर्णय आणि पक्षचिन्हा संबंधीचा निर्णय विधानसभेच्या निवडणुकीनंतरच आल्याशिवाय राहणार नाही. असं जर झालं तर समजायचं की नरेंद्र मोदींना गणपती बाप्पा पावला आणि चंद्रचूड साहेबांना जर राज्यपाल आणि राज्यसभेची जर लॉटरी जर लागली तर गणपती बाप्पा सरन्यायाधीशांना पावला. कारण सरन्यायाधीशांच्या वडिलांचा इतिहास खूप चांगला आहे. यशवंतराव चंद्रचूड यांचा इतिहास चांगला आहे. महाराष्ट्राला शोभणारं एक ते भूषण आहे. सरन्यायाधीशाचाच मुलगा सरन्यायाधीश झाला. याच्यामध्ये सुद्धा लोकांना महाराष्ट्राचं एक भूषण वाटते, स्वाभिमान वाटते. तो स्वाभिमान चंद्रचूड साहेबांनी त्या ठिकाणी दाखवला पाहिजे आणि भारतीय न्यायव्यवस्थेचं रक्षण महाराष्ट्रामधील जनतेच्या विनंतीनुसार मोठ्या स्वरूपाचं केलं पाहिजे, जेणेकरून लोकांचा लोकशाहीवरील विश्वास मोठ्या स्वरूपाचा वाढला पाहिजे, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढला पाहिजे, भारतीय राज्यघटनेवरचाही विश्वास वाढला पाहिजे. या सर्वच्या सर्व अपेक्षा गणपती बाप्पाच्या निमित्तानं चंद्रचूड साहेब करतील अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटू. नवा विषय, नवी चर्चा. तुर्तास अशा स्वरूपाची माहिती जर पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. जय हिंद.